5 वाजेपर्यंत पालघर लोकसभेत 54% मतदान झालंय। सगळ्यात जास्त डहाणू मतदारसंघात 62%, तर सर्वात कमी 45% नालासोपारा शहरात मतदान झालंय। 6 वाजता पोहोचलेल्या मतदारांना मतदान करायला मिळालं नसल्याने त्यांना मात्र हिरमोड झालाय। वसई विरार नालासोपारा परिसरात पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात मतदान पार पडले। नालासोपारा धानिवच्या मतदान केंद्रावरून आज दिवसभराचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप गायकवाड यांनी। पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये सायंकाळी 6 वाजता मतदान प्रक्रिया ही बंद करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर आपण आता नालासोपारा पूर्वेच्या धानिव या परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी जे आहे बूथ केंद्र जे आहे त्या ठिकाणी सायंकाळी 6 वाजल्यानंतर कोणत्याही नागरिकांना आतमध्ये प्रवेश दिला जात नाहीये। त्यामुळे जे आहे त्या आतमध्ये जे गेलेले नागरिक आहेत ते तेवढ्यांनाच मतदान करता येणार आहे। एकंदरीतच पाहता पालघर जिल्ह्यामध्ये 10 उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद झालेलं आहे आणि त्यापैकी जे आहे 3 तिहेरी लढत जे आहे ही आपल्याला पाहायला मिळत होती। महाविकास आघाडीकडून भारती कांबळी, त्याचबरोबर बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील आणि त्यानंतर भाजपाकडून महायुतीकडून हेमंत सावळा हे देखील यामध्ये रिंगणात आहेत आणि या तिघांमध्येच ही काट्याची कसरत होऊन मतदान आज पार पडलेलं आहे। परंतु 4 जूनच्या निकालानंतरच खरं चित्र काय आहे ते आपल्याला समोर येणार आहे। संदीप गायकवाड, लोकशाही मराठी, नालासोपारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।